Hello students, this is Supriya Mogle, Assistant Professor at Center for Distance Education, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. जसं की आपण HRM ची रिव्हिजन घेतोय. मी 2 पार्ट बनवणार होते पण दुसरा पार्ट थोडा लेंदी झाला असता, सो मी हे 3 पार्ट मध्ये आता बनवलेलं आहे. आणि या पार्ट मध्ये आपण 2 युनिट्स कव्हर केलेले आहेत. तर विल स्टार्ट. नेक्स्ट इज एम्प्लॉई सेपरेशन अँड सुपरॲन्युएशन. आता एम्प्लॉई सेपरेशन म्हणजे जेव्हा एम्प्लॉई ऑर्गनायझेशनला सोडून जातो, तो सेपरेट होतो ऑर्गनायझेशन पासून, तेव्हा म्हणतात एम्प्लॉई सेपरेशन. सुपरॲन्युएशन म्हणजे रिटायरमेंट. एक सर्टन एज जेव्हा तो गाठतो, एक पर्टिक्युलर एज नंतर त्याला ऑर्गनायझेशनला ऑर्गनायझेशन सोडून जावं लागतं. देन त्याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे एक्झिट पॉलिसी. एक्झिट म्हणजे तुम्ही ऑर्गनायझेशन मधले काय म्हणतो आपण त्याला, ऑर्गनायझेशन मधले वर्कर जे आहेत ते कमी करतो. सरप्लस एम्प्लॉईज असतील तर ते कमी केले जातात. ओके, त्याला म्हणायचं एक्झिट पॉलिसी. देन ऑर्गनायझेशनल एक्झिट मध्ये काय काय येतं तर डिस्चार्ज आणि डिसमिसल. डिस्मिसल म्हणजे टर्मिनेट द सर्व्हिस ड्यू टू एनी सिरियस मिसकंडक्ट. काही सिरियस मिसकंडक्ट केला आहे ऑर्गनायझेशन मध्ये, काही फ्रॉड केला असेल, एका एम्प्लॉईने काही मिसबिहेव केलं असेल तर त्याला डिस्चार्ज केलं जातं, कायमचं एक्झिट दिली जाते, डिसमिस केलं जातं. देन रिट्रेचमेंट, डाऊनसायझिंग आपण बघितले, वर्कर्सची काउंट जो आहे तो कमी करणे. रिट्रेचमेंट म्हणजे रिमूव्ह करणे कुठल्याही कारणासाठी, मे बी त्याच्याकडे काम नसेल द्यायला किंवा काहीही कारणामुळे काढून टाकलं जातं. पनिशमेंट म्हणून पण कामावरून काढून टाकलं जातं. देन रिटायरमेंट म्हणजे एक सर्टन एज झाल्यानंतर तो आपोआप काय होतो, सेपरेट होतो ऑर्गनायझेशन पासून. देन नेक्स्ट इज व्हॉलेंटरी रिटायरमेंट स्कीम. आता जेव्हा एक सर्टन एज कम्प्लीट होते किंवा एक पर्टिक्युलर इयर्स ऑफ सर्व्हिस त्याने केलेली असते, तेव्हा व्हॉलेंटरी रिटायरमेंट ते घेतात. तर त्यामध्ये त्यांना ऍडिशनल बेनिफिट मिळतात. ओके, मिनिमम 10 इयर्स ऑफ सर्व्हिस पाहिजे किंवा 40 इयर्स ऑफ एज पाहिजे, त्यानंतरच तुम्ही व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये ते कॅल्क्युलेट करताना 3 महिन्याची सॅलरी, म्हणजे जेवढे वर्ष त्याने काम केले त्या प्रत्येक वर्षाची 3 महिन्याची सॅलरी कॅल्क्युलेट केली जाते. फॉर एक्झाम्पल त्याने 10 इयर्स काम केलंय तर 10 इयर्सचं एका वर्षाची 3 महिन्याची सॅलरी इंटू 10, तर तसं केलं जातं. किंवा आता त्याचं 40 इयर्स एज आहे तर ऍक्च्युली रिटायरमेंट कधी होते, 58 किंवा 60 ह्या एजला रिटायरमेंट होते. मग आता त्याचे 20 वर्ष अजून आहेत रिटायरमेंटसाठी, पण तो आता व्हॉलंटरी घेतोय. जर घेत असेल तर त्या 20 वर्षाची त्याला सॅलरी दिली जाते, सो त्याला ऍडिशनल बेनिफिट्स मिळतात. देन काही सूट मिळते, एक्झेम्पशन फ्रॉम टॅक्स म्हणजे सूट दिली जाते. देन रिझन्स VRS का, काय रिझन्स आहेत व्हॉलंटरी रिटायरमेंट. तर समजा एखादा प्रोडक्ट किंवा प्रोसेस आपण डिस्कंटिन्यू करतोय ऑर्गनायझेशन मध्ये, किंवा एक प्लांट आपण रिप्लेस करतोय किंवा मर्ज करतोय, एखादी कंपनी मशिनरी रिप्लेस करायची आहे आणि आता आपल्याला तिथे म्हणजे माणूस नको आहे, आता तिथे काही गरज नाहीये, तर आपण एम्प्लॉयर त्याला व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यायला सुचवू शकतो. किंवा एम्प्लॉई स्वतःहून सुद्धा व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतात. लो प्रोडक्टिव्हिटी आहे, असे खूप सारे रिझन्स आहेत ज्याच्यामुळे व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली जाते. मग एम्प्लॉईज कसे काय रेडी होतात रिटायरमेंट घ्यायला, वाय एम्प्लॉईज आर रेडी टू हॅव VRS. तर एकतरी त्यांना जेव्हा एम्प्लॉयर त्यांना विचारतो की तुम्ही व्हॉलंटरी रिटायरमेंट घेणार का, तर त्याला एकतरी ऍडिशनल बेनिफिट असतात, तो घेऊ शकतो. पण समजा इन फ्युचर त्याने आता नकार नाही बोलला आणि एका वर्षानंतर जर कंपनी क्लोज झाली तर त्याच्या हातून ते बेनिफिट्स पण गेले आणि जॉब पण गेला. तर त्यानुसार त्यांना ते होऊ नये यासाठी ते एखाद्या वेळेस काय करतात, VRS ऍक्सेप्ट करतात. देन दुसरा असा आहे की
त्यांना एखाद्या वेळेस दुसरा जॉब मिळालेला असतो, ओके, पॉसिबिलिटी ऑफ अनादर जॉब, किंवा काही न्यू टेक्नॉलॉजी आपण अडॉप्ट केलेली आहे ऑर्गनायझेशन मध्ये, आणि त्यांना ती स्किल आणि ते नॉलेज अक्वायर करायला त्यांचं तेवढं एज नाहीये, ओके. तर त्यांना ते अक्वायर करता येत नाहीये बिकॉज ऑफ हिज ओल्ड एज. मग त्यावरून सुद्धा ते घेऊ शकतात. काही इल हेल्थ प्रॉब्लेम असतील, किंवा पॉसिबिलिटी ऑफ न्यू बिझनेस व्हेंचर, त्यांना स्वतः एक बिझनेस स्टार्ट करायचा आहे, किंवा त्यांना त्यांचं ऑलरेडी साइड बाय साइड एखादा बिझनेस असेल तर त्यांना आता त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, किंवा आता ते घरामध्ये कॉन्सन्ट्रेट करणार आहेत, असं त्यांचं काहीतरी प्लॅन असेल. पर्सनल प्रॉब्लेम्स असतील, जर त्यांचा जो लाईफ पार्टनर आहे तो काम करतोय आणि आता मला घरी थांबायचं आहे, अशा काही प्रॉब्लेम्स असतात ज्यामुळे ते व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतात, आणि त्याचा त्यांना एक्स्ट्रा बेनिफिट सुद्धा मिळतं. तर रोल ऑफ पर्सोनेल इन VRS, ज्याला व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यायची आहे तो वर्कर, त्याचा रोल काय आहे याच्यामध्ये. तर पहिला तरी आहे की यु नो त्याला जी स्कीम देणार आहेत किंवा जे पैसे मिळणार आहेत ते त्याला समजावून सांगितले पाहिजेत की हे कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे. आणि ते जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल रिटायरमेंट मिळते, जेव्हा सर्टन एज केल्यानंतर, किंवा रिट्रेचमेंट, किंवा कंपनीने तुम्हाला काम नाहीये म्हणून काढून टाकल्यानंतर जे तुम्हाला बेनिफिट्स मिळणार आहेत त्यापेक्षा ह्याचे जास्त बेनिफिट असायला पाहिजेत. आणि जर यंगर वर्कर्स असतील, आत्ताच 40 एज कम्प्लीट केले यंगर वर्कर आहेत, तर त्यांच्या करिअरचा सुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे. त्याचं करिअरला काही म्हणजे लॉस ऑफ करिअर तर होत नाहीये ना. त्यानुसार त्याचा आता रिटायरमेंट घेतोय म्हणल्यावर ऑब्विसली त्याचा करिअरचा लॉस होऊ शकतो एखाद्या वेळेस, तर त्यानुसार कम्पेन्सेशन दिलं पाहिजे. देन जेव्हा ते कम्पेन्सेशन फायनलाइज होईल तेव्हा त्याच्या सगळ्या क्वेश्चनची, त्याला जर काही शंका असतील त्याबद्दल, तर ते एम्प्लॉयरने पेशन्स ठेवून त्याला उत्तरं दिली पाहिजेत. प्लस जे प्रॉमिस केले त्यानुसार त्याला ते पेड व्हायला पाहिजे त्या पिरियड मध्ये, त्याच्यामध्ये लेट करता कामा नये. देन त्याला दुसऱ्या वर्कर्सनी सुद्धा काही फॉर्मॅलिटीज असतात, तर त्याच्यामध्ये फॉर्म फिलअप करायचे असतील, काही असेल तर बाकीच्यांनी सुद्धा त्याला हेल्प केली पाहिजे. त्याला कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजेत हे पैसे याच्याबद्दल सुद्धा एक ऍडवाइस दिलं पाहिजे. तर अशा काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये बाकीच्यांचं पण काम असतं, VRS मिळणाऱ्या एम्प्लॉयरचं सुद्धा काही रोल्स असतात. नेक्स्ट आहे ले ऑफ. ले ऑफ म्हणजे एम्प्लॉयर कडेच काम नाहीये, म्हणजे वर्कर्सना काम द्यायला त्याच्याकडे काम नाहीये, त्याचे काही रिझन्स असतील, म्हणजे त्याच्याकडे आता रॉ मटेरियलचं शॉर्टेज आहे, इलेक्ट्रिसिटी नाहीये, वॉटर नाहीये, किंवा एखाद्या मशिनरी ब्रेकडाऊन झालीये, डिक्लाइन झालाय सेल्स आणि प्रोडक्शन प्रोसेसला काही प्रॉब्लेम आला असेल, किंवा जे डिलिव्हरी द्यायची आहे प्रोडक्शनची त्याच्यामध्ये अजून वेळ आहे, डिले इन प्रोडक्शन आहे. तर अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे एम्प्लॉयर काम देऊ शकत नाही, आणि म्हणून त्याला ले ऑफ म्हणतात. त्या वर्करला ज्याला काम देता येत नाही त्याला ले ऑफ म्हणतात. तर ले ऑफ जेव्हा असेल तेव्हा त्या वर्करने त्या शिफ्ट टाइम मध्ये हजर राहणं खूप महत्वाचं असतं, ओके. तर म्हणजे ले ऑफ झालेल्या कामगाराने ठरलेल्या शिफ्ट टाइम मध्ये इंडस्ट्रीमध्ये येणे गरजेचं असतं, आणि जरी काम मिळत नसेल तरीही तिथे हजर राहायला लागतं. आणि जर समजा तो तिथे गैरहजर राहत असेल तर तुम्हाला कम्पेन्सेशन त्याचं मिळत नाही. आणि कम्पेन्सेशन हे जेव्हा ले ऑफ साठी देतात तेव्हा ते 45 दिवसांसाठीच असतं. जर 45 दिवसांपेक्षा जास्त त्याला काम तुम्ही देत नाहीये, तो जर ले ऑफ असेल, तर ते तसं लॉच्या विरुद्ध आहे. म्हणजे 45 दिवसांपेक्षा जास्त तो ले ऑफ असेल तर त्याला ते बेनिफिट मिळत नाही. कारण त्यापेक्षा तुम्ही मग त्याला रिट्रेच करू शकता, म्हणजे कायमचं त्याला रिमूव्ह करू शकता. तर ह्या काही गोष्टी असतात ले ऑफ मधल्या. रिझन्स मी सांगितलं की डिक्लाइन इन सेल्स असेल, किंवा शॉर्टेज ऑफ रॉ मटेरियल असेल, एखादी नवीन टेक्नॉलॉजी रिप्लेस केली असेल, प्रोडक्शन मध्ये डिले झालाय, किंवा ब्रेकडाऊन ऑफ मशिनरी झाली आहे, तर अशा प्रकारे रिझन्स असू शकतात ले ऑफचे. कम्पेन्सेशन ऑफ ले ऑफ मध्ये
कॉम्पेन्सेशन कसं मिळतं, तर मी आता जसं सांगितलं की ते बेसिक सॅलरी वरती ठरतं. म्हणजे 50% ऑफ बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स अशा प्रकारे बेसिक सॅलरीच्या 50% तुम्हाला मिळणार आणि प्लस डिअरनेस अलाउन्स जो आहे तो तसा मिळणार. पण हे बदली वर्कर्सना मिळत नाही. बदली वर्कर्स म्हणजे एक कामगार अब्सेंट असेल तर काही दिवसांसाठी त्याच्या जागेवर दुसरा कामगार आला तर त्याला बदली वर्कर म्हणतात. मग त्याला काम करून जर 1 वर्ष पूर्ण झाला तर तो बदली वर्कर राहत नाही, मग तो सामान्य कामगार म्हणून राहतो. पण जर बदली वर्कर असेल तर त्याला कम्पेन्सेशन मिळत नाही. आणि वर्करला जेव्हा 45 दिवसांपेक्षा जास्त दिवस होतात तर तेव्हा त्याला रिट्रेचमेंट द्यायची, म्हणजे त्यासाठी कम्पेन्सेशन द्यावे लागते आणि नोटीस मध्ये किती काळासाठी टर्मिनेट करणार हे सुद्धा मेन्शन करावं लागतं. देन वर्कमन नॉट एंटायर्ड टू ले ऑफ कॉम्पेन्सेशन, अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये त्या वर्करला कम्पेन्सेशन मिळणार नाही ले ऑफचं. पहिलं तरी समजा कामगार एका ठिकाणी काम करतोय आणि त्याला ले ऑफ केलंय, ओके, आणि एम्प्लॉयरने जर त्याच गावात 5 मिनिटाच्या अंतरावर समजा वेगळी इंडस्ट्री आहे त्यांचीच आणि त्याच्यासाठी त्याला तिथे त्या कामासाठी त्याची व्यवस्था केली आणि त्या कामगाराने जर तिकडे जाण्यास नकार दिला तर कुठलाही कम्पेन्सेशन त्याला मिळणार नाही. प्लस जसं मी सांगितलं की त्या शिफ्ट टायमिंगला तो तिथे असणं, तिथे प्रेझेंट असणं खूप गरजेचं आहे. तर तो तिथे जर प्रेझेंट नसेल त्या शिफ्टला तर तुम्हाला तिथे कम्पेन्सेशन मिळत नाही. फॉर एक्झाम्पल त्याचं आज 8 ते 4 शिफ्ट आहे तर त्याला 8 वाजता तिथे प्रेझेंट असायला पाहिजे, ओके, आणि 8 वाजता तो प्रेझेंट राहिला, त्याने हजेरी लावली आणि त्याला सांगितले की आता काम नाहीये, तू 4च्या शिफ्टला ये, तर 4च्या शिफ्टला पण त्याने तिथे येऊन हजेरी लावायला पाहिजे. 4च्या शिफ्टला सुद्धा त्याला काम नाही मिळालं तरी त्याला पेमेंट दिलं जाणार. देन समजा लेड ऑफ असल्यामुळे किंवा त्या काळात जर कुठल्या कामगारांनी संप केला असेल म्हणजे स्ट्राईक केला असेल तर त्याचं कम्पेन्सेशन त्याला मिळणार नाही. देन रिट्रेचमेंट म्हणजे to cut down or reduce the employee, or it means permanent termination of employee service for economic reasons. काहीही रिझन असू शकतात पण याच्यामध्ये व्हॉलंटरी रिटायरमेंट इन्क्लुडेड नाही. प्लस कुठल्याही रिटायरमेंट जो असतो सर्टन एज नंतर जेव्हा तो सर्टन एज जेव्हा होतं त्याचं रिटायरमेंट हे रिट्रेचमेंटचा टाईप नाही. देन इल हेल्थमुळे जर तो सोडून जात असेल कंपनी तर त्याला सुद्धा रिट्रेचमेंट म्हणत नाहीत. कंडिशन प्रेसिडेंट टू रिट्रेचमेंट टू वर्कमन म्हणजे त्याला 1 मंथची नोटीस द्यायला लागते आधी आणि त्याच्यामध्ये काय रिझन्स आहेत ते सुद्धा त्या नोटीस मध्ये प्रॉपर लिहावं लागतं. त्याला कम्पेन्सेशन देतात. कम्पेन्सेशन मध्ये 15 दिवसांचं ऍव्हरेज पे प्रत्येक इयरचं, आणि जर समजा 6 महिने त्याच्यामध्ये एक्सीड झाला असेल तर ते एक इयर म्हणून कम्प्लीट केलं जातं. हे कॅल्क्युलेशन मी सगळं कम्पेन्सेशन एम्प्लॉई सेपरेशन आणि सुपरअन्युएशनच्या व्हिडिओमध्ये मी हे कॅल्क्युलेशन प्रॉपर सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काय रिझन्स असू शकतात रिट्रेचमेंटचे, तर reduction in volume of business or company running on excess manpower, खूप मॅनपॉवर आहे, कमी करायचं आहे, काही ऑर्गनायझेशनच्या स्ट्रक्चर मध्ये चेंजेस झालेत किंवा टेक्नॉलॉजी मध्ये चेंज झालंय तर या सगळ्या गोष्टी रिट्रेचमेंटच्या येतात. तर प्रोसिजर काय आहे, प्रोसिजर मध्ये पहिला तर तो इंडियन सिटीजन पाहिजे आणि त्याचं मस्टर रोल वरती नाव पाहिजे. देन त्याने एक त्याच्यामध्ये एक प्रोसिजर पाहिजे, लास्ट कम फर्स्ट गो अशी, किंवा लास्ट इन फर्स्ट गो म्हणजे जो लास्टला रिक्रूट झालाय त्याला आपण पहिल्यांदा काढून टाकणार, तर ती अशी एक प्रोसिजर असते त्याच्यामध्ये. तर रिट्रेचमेंट कम्पेन्सेशन मी तुम्हाला सांगितले 15 दिवसाचं ऍव्हरेज सॅलरी मिळते. फॉर एक्झाम्पल समजा त्याची सॅलरी 10,000 आहे महिन्याला तर 15 दिवसाचे किती झाले, 5,000 त्याला मिळतील. समजा त्याने 5 वर्ष काम केले तर 5 वर्षाचे 5,000 असं कॅल्क्युलेट केलं जातं, ओके.
देन इंटरनल मोबिलिटी ऑफ एम्प्लॉईज म्हणजे मुवमेंट ऑफ एम्प्लॉईज फ्रॉम वन टू अदर डिपार्टमेंट असेल किंवा अदर लोकेशन असेल. तर इंटरनल मोबिलिटी मध्ये एका एम्प्लॉईचं एका जॉब पासून दुसऱ्या जॉब पर्यंत मुवमेंट होते किंवा व्हर्टिकली असेल लॅटरली असेल कसंही मुवमेंट होऊ शकते. त्याच्यामध्ये इंटरनल मोबिलिटी मध्ये प्रमोशन आलं, ट्रान्सफर आलं, देन डिमोशन सुद्धा येऊ शकतं. आणि म्हणजे त्याचं मुवमेंट हे त्याच ऑर्गनायझेशन मध्ये होते. ओके. एक्सटर्नल मोबिलिटी म्हणजे तो कायमचा सोडून जातोय ऑर्गनायझेशन, मग त्यानं रेझिग्नेशन दिलं असेल, त्याची रिटायरमेंट होत असेल, किंवा डिसमिसल, रिट्रेचमेंट, ले ऑफ, तो ऑर्गनायझेशन मधून बाहेर पडतोय, दॅट इज कॉल्ड एक्सटर्नल मोबिलिटी. डेथ पण असू शकते. तर ह्या गोष्टी सगळ्या येतात एक्सटर्नल मोबिलिटी मध्ये. लास्ट युनिट आहे न्यू ट्रेंड्स इन HRM. न्यू ट्रेंड्स इन HRM मध्ये पहिला आहे व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन. जसं मी सांगितलं व्हर्च्युअल आहे, ते इन रिअल नाही. प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये राहून किंवा आपापल्या स्पेसमध्ये राहून काम करतो, पण तो इंटरनेट, इंट्रानेट अशा काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा यूज करून एकमेकांशी कनेक्ट राहतात आणि बिझनेस करतात. सप्लायर्सची असेल, कस्टमर्सची असेल, डीलर्सची असेल, मॅन्युफॅक्चरर एक्सेट्रा सगळ्यांशी ते मोबाईल थ्रू किंवा इंटरनेट थ्रू काही टेक्नॉलॉजी थ्रू ते कनेक्टेड असतात आणि तसेच ते काम करतात. देन त्याच्यामध्ये असे काही ऑफिस, रिअल ऑफिस नसतं, चार भिंतीचं ऑफिस नसतं इथे. हे व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन आहे. देन टाइप्स ऑफ व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन. फर्स्ट इज पार्शियल व्हर्च्युअल. पार्शियल म्हणजे काय, तर काही प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजी यूज केली जाते, लाईक कम्प्युटर्स, टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, असे काही सर्टन फंक्शनल एरियाज मध्ये यूज केले जातात. आणि कम्प्लीट व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन मध्ये म्हणजे कम्प्लिटली पूर्ण व्हर्च्युअल. ओके. म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी इथे यूज केलेली आहे, फुल्ली इंटिग्रेटेड टू ग्लोबल अँड प्रायव्हेट नेटवर्क्स. देन नेक्स्ट इज फ्लेक्झी टाइम. फ्लेक्झी टाइम म्हणजे इट इज अनादर अप्रोच टू मॅनेज द वर्क रिलेटेड इश्यूज. म्हणजे 9 ते 5 किंवा 10 ते 6 एक प्रॉपर वर्क शिफ्ट मध्ये काम न करता ते त्यांचा कामाचा वेळ स्वतः त्यांच्या गरजेनुसार ते ठरवतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्कर्सना ती फ्लेक्झिबिलिटी दिली आहे. तुम्ही तुमचं वर्क टाइम काय आहे ते ठरवू शकता. तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता. दॅट इज फ्लेक्झी टाइम. फ्लेक्झिबिलिटी आहे ज्याच्यामध्ये असं स्टार्टिंग टाइम आणि एंडिंग टाइम अशा काही रेस्ट्रिक्शन्स नाहीत. तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा नेचर ऑफ वर्क आणि लोकेशन्स असं काही त्याच्यामध्ये सुद्धा फ्लेक्झिबिलिटी मिळते. तर हे मोर बेनिफिशियल टू स्मॉल आणि मिडियम साईज इंडस्ट्रीज असतं. ओके. आणि अशा प्रकारची फ्लेक्झिबिलिटी का दिली जाते, तर तुम्हाला टॅलेंटेड पीपलना जर रिटेन करायचं असेल, टॅलेंटेड लोकांना जर तुमच्याकडे तुम्हाला टिकवून ठेवायचं असेल, तर अशा प्रकारचे फॅसिलिटीज आपण देतो ज्याच्यामध्ये ते त्यांच्या नीडनुसार फ्लेक्झिबिलिटी ठेवू शकतात कामामध्ये. तर हे होतं उरलेले 8, हे 4 युनिट ज्याच्यामध्ये आपण सगळे युनिट्स कव्हर केलेले आहेत बऱ्यापैकी. ओके. सो मी सगळे कन्सेप्ट इझी लँग्वेज मध्ये सांगितलेले आहेत. व्यवस्थित हे नोट डाऊन करा. मी माझ्या सिम्पल लँग्वेज मध्ये सांगितलंय, तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये नोट डाऊन करा. तुम्हाला जसं लक्षात येईल त्यानुसार नोट्स तयार करा. तर हे ह्या व्हिडिओमुळे सुद्धा रिव्हिजन फक्त तुम्ही एक्झामच्या आधी जाऊन हे बघितलं तर तुम्हाला खूप उपयोगाचं होईल एक्झाम मध्ये. आणि तुम्हाला दुसऱ्या अजून कुठल्या HR शी रिलेटेड टॉपिक वरती व्हिडिओज हवे असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. ओके. थँक्यू.